तर सोलापुरातील सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मोहोळ अक्कलकोट तालुक्यामधल्या गावागावामध्ये दवंडी देण्यात येते। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दिवंडी किंवा हलगी वाजवत देण्यात येत आहे। सीना कोळेगाव धरणामधून खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून 75,817 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। त्यामुळे नदीलगतच्या गावांना दवंडी पिटवत इशारा दिला जातोय। जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या काय असतील ती शाळेवरती जाऊन थांबावे। सरकारी वर्दी सर्व लोकांना कळवण्यात येते की यापूर्वी पाण्याला आलं त्याच्यापेक्षा जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या काय असतील ती शाळेवरती जाऊन थांबावे। सरकारी वर्दी सर्व लोक